नमस्कार मंडळी मालिका आता एका जबरदस्त वळणावर आलेली आहे. तर मंडळी आता एक भयानक सत्य अबीरच्या समोर येणार आहे आणि अबीरला सारंगचा भूतकाळ समजणार आहे. म्हणजेच ओवीची जी आई आहे सुशिला, ती ओवीची आई नसून सारंगचं आणि तिचं लग्नच झालं नाहीये. हे ज्या क्षणी अबीरला कळतं, अबीर लगेच ही गोष्ट सावलीला सांगतो. आणि मंडळी ज्यावेळेला सावलीला हे सगळं कळतं तेव्हा सावलीने आता स्वतः जाऊन सारंगला सत्य सांगितलंय की माझं सुद्धा लग्न झालेलं नाहीये आणि माझं अजूनही तुमच्यावर प्रेम आहे. सारंग उठा, आता तरी उठा. आणि जेव्हा सावलीने हे सगळं सत्य सारंगला सांगितलंय, तेव्हा सारंग आता शुद्धीतून बाहेर आलेला आहे आणि त्याने आता सावलीचा बायको म्हणून स्वीकार केलाय. आणि ह्या भैरवीचा आणि तिलोत्तमाचा जो घाणेरडा डाव होता, घाणेरडा प्लॅन होता, तो सावलीने धुळून टाकलाय. तर मंडळी आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. तर मंडळी आता इकडे असं दाखवले की सावली आता ही जी सुशिला आहे तिला म्हणत असते की सुशिला ताई तुम्ही ऐका ना, तुम्ही बसा ना सारंगच्या शेजारी. मला असं वाटतं तुम्ही त्यांच्या शेजारी बसलात आणि तुम्ही जरी त्यांच्याशी बोलात ना तरी सारंगला बरं वाटेल, ते शुद्धीवर येतील. तुम्ही त्यांची बायको आहात ना, तुम्ही प्रयत्न करून बघा ना, म्हणजे तुम्ही पण त्यांच्याशी बोलात तर होऊ शकतं ना तसं. तर आता ही अमृता म्हणते की हो हो, म्हणजे सुशिला तू पण बस ना, म्हणजे तू पण त्याच्याशी बोल, तुझ्या काही जुन्या आठवणी आहेत त्याच्यासोबतच्या ते सुद्धा तू त्याला आठवणी करून दे, कदाचित त्याला शुद्ध येऊ शकते. सुशिला घाबरलेली असते आणि म्हणते की मी बसायचे. सावली म्हणते हो, तुमच्या 8 वर्षांच्या काही आठवणी असतील की नाही, काही चांगले क्षण असतील ते तुम्ही त्यांना सांगा, म्हणजे त्यांना बरं वाटेल. बिचारी आता ही सुशिला जाते, त्याच्या बाजूला घाबरत घाबरत बसते आणि म्हणते, सावली म्हणते घ्या ना तुम्ही त्यांचा हात हातात घ्या. सुशिला म्हणते की हात हातामध्ये. सावली म्हणते हो अहो, तुमचा नवरा आहे ना तो, तुम्ही त्यांचा हात हातात घ्या आणि त्यांच्याशी गप्पा मारा. सुशिला म्हणते की हां हां हो हो, मी घेते ना, हात हातात घेते. आणि सुशिला आता त्याचा सारंगचा हळूच हात हातात घेते. बिचारीला खूप ऑकवर्ड फील होत असतं. बबलू म्हणतो सुशिला वहिनी बोला ना, सारंग दादाशी बोला, थोड्या गप्पा मारा, तुमच्या काही जुन्या आठवणी वगैरे असतील त्या सांगा त्याला, कदाचित शुद्ध येईल त्याला. सावली म्हणते की हो ना, बोला ना. आता तिला काय बोलावं, ती म्हणते माझ्याकडे तर सारंगसोबतच्या कुठल्या आठवणी आहेत, आमची सगळी ऑफिसच्या कामांबद्दलच आहे, मी इथं कसं बोलू ऑफिसबद्दल. आणि ती म्हणते की हां 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 बोलते ना. आता ती लगेच ना सारंगचा हात हातात घेते आणि म्हणते कशी सारंग तुम्हाला माहिती आहे का, आपण लग्नानंतर जेव्हा हनीमूनला गेलो होतो की नाही तेव्हा तिकडे. आता ही काय बोलणार तेवढंच बबलू आणि ह्या दोघी जण आहेत अमृता, त्या सगळ्यांनाच असं लाजल्यासारखं होतं. आणि बबलू म्हणते ही काय बोलते, आणि तू लगेच थांबवतो आणि म्हणतो की वहिनी 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 थांबा थांबा, म्हणजे तुम्ही त्याच्याशी बोला, आठवणी सांगा, म्हणजे अहो डायरेक्ट हनीमूनचं काय काढताय तुम्ही. आता सावलीला सुद्धा खूप ऑकवर्ड झाल्यासारखं वाटतं की सारंगच्या आणि त्या सुशिलाच्या हनीमूनबद्दल ते बोलतात म्हटल्यानंतर तिला सुद्धा खूप कसतरीच झालेलं असतं. आणि हे अमृताने ओळखलंय. अमृता म्हणते की सुशिला वहिनी नाही, ते म्हणजे तुम्ही ठीक आहे तुमच्या ह्या पर्सनल गोष्टी आहेत, पण हो त्याच्याशी असं नाही का, ओवीच्या जन्मानंतर तुमच्या ज्या काही आठवणी आहेत की नाही त्या तुम्ही सांगा. हे हे मागचं मागे राहू द्या ना, ते ते नका सांगत बसू. तर आता ही सुशिलाला सुद्धा कळतं की आपण काहीतरी गोंधळ घातलाय. आणि परत ती सारंगला म्हणते की सारंग मी काय म्हणते, ओवीचा जन्म झाल्यानंतर आपण नाही का तिकडे फिरायला गेलो होतो, त्यावेळेला तुम्ही माझ्यासाठी एक सरप्राईज प्लॅनिंग वगैरे केलं होतं. आता तेव्हा पण हा म्हणतो की सुशिला वहिनी तुम्ही काय बोलताय, तुम्ही हे सगळं सावलीच्या समोर बोललात तर सावलीला खरंच असं पण वाटेल की खरंच यांचं लग्न झालं. आणि नाही नाही नाही, आता हा म्हणतो की वहिनी हिला आताच थांबवा, हा नाही तर काहीतरी गडबड होणार आहे. आणि अमृताला सुद्धा असं वाटतं की ही काहीतरी वेगळंच बोलत चालली आहे. अमृता म्हणते की बबलू शांत हो शांत हो, मी मी सांगते ना तिला. आणि तेवढ्यात आता अमृता म्हणते की मी काय म्हणते सुशिला ऐक ना, तू म्हणजे आताच आली आहेस ना, म्हणजे दमली असेल, थकली असेल, तर मला काय वाटतं की थोडीशी फ्रेश हो तू. फ्रेश होऊन झालीस की मग सारंगशी बोलायला ये, नाही का. आता ही सुशिला तिथे अवघडल्यासारखी असते, तिला काय बोलावं तेही कळत नसतं. आणि सावलीला मात्र इथे संशय आलाय की ह्यांचा 8 वर्षांचा संसार आहे, ह्यांना एक मुलगी झाली आहे, आणि तरीसुद्धा ह्या सारंगशी असं का वागतायत किंवा असं का बोलतायत, म्हणजे त्यांच्याकडे सारंगशी बोलण्यासारखं काहीच नाही आहे का 8 वर्षामध्ये. सावली अमृताला म्हणते वहिनी ह्या त्यांच्याशी बोलत का नाही आहेत, म्हणजे ह्यांच्या लग्नाला 8 वर्ष झाली आहेत ना. आता अमृता म्हणते की काय ना, ती आताच थकून आली नाही का, मी म्हणाले ना की ती बाहेरगावी गेलेली, तिचा प्रवास झाला आहे, त्यात हे एवढं मोठं टेन्शन, सारंगची ही अशी अवस्था, म्हणून कदाचित तिला काहीतरी सुचत नसेल. सावली म्हणते अहो मी काही त्यांची परीक्षा घेत नाही आहे, त्यांचा नवरा आहे तो, त्यांच्या नवऱ्याने त्यांच्या आवाजाला, त्यांच्या स्पर्शाला रिस्पॉन्स करतोय का हे आपल्याला बघायचं होतं, म्हणून मी सांगत होते, त्यात काय एवढं म्हणजे असं आठवण्यासारखं. आता ही सुशिला घाबरते आणि स्वतः सुट्ट्याने म्हणते की ऐका ना, म्हणजे मला खरंच फ्रेश व्हायचं आहे, मी खरंच फ्रेश होऊ का, मला खूप थकल्यासारखं पण झालं आहे, मी जाते हां पटकन फ्रेश व्हायला जाते. आणि तिने आता घाई गडबड तिथून निघून झाली आहे. आणि आता सावलीला ना फुल फुल संशय आला तिच्यावरती, ही असं कसं वागू शकते, म्हणजे नवऱ्याला इथे बरं नाही आहे आणि अशा घाबरल्यासारख्या आणि असं विचित्र का वागतायत. सावली म्हणते की मी एक विचारू का तुम्हाला, म्हणजे तुम्हाला एक प्रश्न विचारला तर चालेल का अमृता वहिनी. अमृता म्हणते की विचार ना, म्हणजे विचार, काही हरकत नाही आहे.
त्यावर सावली म्हणते की ह्यांच्या लग्नाला खरंच 8 वर्ष झाली आहेत का? म्हणजे त्या असं विचित्रसारखं का वागतायत? सारंग त्यांचा नवरा आहे, त्यांना एक मुलगी झाली आहे. मग त्या एवढ्या ऑकवर्ड असल्यासारखं का वागत होत्या आपल्या सगळ्यांसमोर? आता ही अमृता म्हणते की नाही म्हणजे तिला धक्का बसलाय नाही का गं? म्हणून म्हणून असं सगळं झालं असेल. तर सावली म्हणते की नाही, मला ना एक वेगळाच संशय येतोय. मी तुम्हाला आणखीन एक गोष्ट विचारू का? आता अमृता म्हणते की विचार ना, म्हणजे काय बोलायचं होतं? सावली म्हणते की त्यांच्या संसारामध्ये सगळं काही ठीक आहे ना? म्हणजे दोघांचं पण व्यवस्थित चाललंय ना? त्यांच्यामध्ये काही मतभेद वगैरे नाही आहेत ना? तर आता लगेचच हा बबलू म्हणतो की "अगं सावली, असं काय विचार करतेस? लग्नाला 8 वर्ष झाली. त्यानंतर त्यांना मुलगीसुद्धा झाली आहे. त्यांच्यात जर काही मतभेद असते किंवा काही असतं तर ते एक मुलगी झाली असती का?" तेव्हा सावली म्हणते की "हां, म्हणजे हो, हो, ते पण खरंच आहे." आता हे दोघं सावलीला गुंडाळण्याचा प्रयत्न करतात. सावली म्हणते की "बरं, बरं, काही हरकत नाही आहे." तर आता इथे अमृता सगळं सावरासावर करते आणि म्हणते की "ऐक ना, सावली, तू एक काम कर, तू सारंगच्या जवळ बस आणि त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न कर. तसंही सारंग तुलाच आवाज देतो नाही का?" पण आता सावली म्हणते की "मी काय म्हणते वहिनी, जर ही त्यांची बायको आहे, तिने 8 वर्ष त्यांच्यासोबत काढलेत, तर सारंगने त्यांच्या बायकोचं नाव घ्यायला पाहिजे ना. ते माझं नाव का घेतायत? मला तेच कळत नाहीये." आता ह्या बबलूला आणि हिला सावलीचे प्रश्न देता उत्तरं देता आता थकायला झाले आणि दोघं पण आता आहे ना तिथे अंग काढून सावलीला काहीतरी कारण सांगतात आणि तिथून निघून जातात. पण मंडळी, सावलीच्या मनात आता तिथे दाट शंका निर्माण झाली आहे. कारण ज्या पद्धतीने सुशिला सारंगशी वागतीये, तिला काय हे सगळं ठीक वाटत नाहीये. ती म्हणते की मला हे काही सगळं ठीक वाटत नाहीये. इथे काहीतरी गडबड आहे. हे सगळेजण माझ्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे वागताना सगळेजण असे विचित्र वागतायत ना, नक्कीच काहीतरी माझ्यापासून लपवतायत. तर मंडळी, इकडे ही शुभ्राला मोनिका झोपवत असते आणि ही शुभ्रा तिला प्रचंड प्रश्न विचारत असते की हा अबीर इथे किती दिवस राहणार आहे, त्याची आई किती दिवस राहणार आहे. तर ती म्हणते की खूप दिवस राहणार आहे लोक आपल्याकडे. खूप दिवस म्हणजे कायमचे राहिले ना तरी चालेल, म्हणजे मला आवडणार आहे. पण शुभ्रा आता अनेक विचित्र विचित्र प्रश्न विचार करते की पण का, ते तर आपल्या घरातले मेंबर नाही आहेत ना, मग ते आपल्याकडे का राहणार आहेत, कशाला राहणार आहेत. आणि तेवढ्यातच आता तिला ना इकडे भैरवीचा फोन येतो. आता ही म्हणते की या भैरवीने एवढ्या रात्री कशासाठी फोन केलाय. आणि ती भैरवीचा फोन रिसीव्ह करते आणि भैरवीला म्हणते की भैरवी म्हणत असते की काय ना, तिलोत्तमाने त्या सावलीला घरात ठेवून घेतलंय. मला माहिती आहे तिचा नाईलाज आहे, तिने काही स्वइच्छेने तिला घरात ठेवलं नाहीये. पण आता आपण पण आणखीन काही करू शकत नाहीये. सावली जोपर्यंत सारंग शुद्धीवर येत नाहीये तोपर्यंत सावलीला तिथे राहावंच लागणार आहे. पण मी काय म्हणते माहितीये का, तू एक काम कर, आताच्या आता ना तिला आत्ताच्या आता त्या सावलीवरती लक्ष ठेव. तिच्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष ठेव आणि मला प्रत्येक गोष्टीची अपडेट हवेत, कळलं का? तर मोनिका म्हणते की हो, हो, मी तुम्हाला सगळं सांगणार आहे, तुम्ही नका काळजी करू. त्यावरती म्हणते की नाही तू एवढं लाईटली घेऊ नकोस. जर ती सावली कायमची तुमच्या घरात राहिली तर तुम्हाला खूप मोठा पश्चाताप होणार आहे. तुला ही गोष्ट आता कळणार नाहीये. कारण तुझ्या नवऱ्याने 8 वर्षापूर्वी जे जे काही पराक्रम करून ठेवलेत ना, ते तुला माहीतच नाहीयेत. जेव्हा ही सावली समोर येईल आणि सावलीच्या समोर हे सगळं सत्य आलं ना, तर तुमचं दोघांचं सुद्धा काही खरं नाहीये. त्याच्यामुळे सारंग शुद्धीवर आल्यानंतरही सावली काय त्याला तिथून चुकून राहणार आहे, तिथून जाणार नाहीये. त्याच्यामुळे या सावलीला कसं घरातून बाहेर काढता येईल याचा पण विचार कर आणि प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवर तिच्यावर लक्ष ठेव. आता मंडळी, ह्या मोनिकाला खूप बोर झालेलं असतं आणि म्हणते ही बाई आहे ना, माझं डोकं खाणार आहे. पण आता हिच्या होला हो म्हणावंच लागेल. ही बाई डेंजर आहे, हिच्या अगेन्स्ट जाऊन चालणार नाहीये. मोनिका म्हणते भैरवी तू काही पण कर, पण सावलीला मी या घरातून तर बाहेर जाऊ देणारच नाहीये. तर मंडळी, इकडे दाखवलंय की आता सुशीला आणि अमृता दोघी सुद्धा किचनमध्ये असतात आणि आता ही सुशीला म्हणत असते की वहिनी, ही सावली किती प्रश्न विचारते हो, माझा गोंधळच उडालाय. मला तर भीती वाटते हो, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी कसं मॅनेज करायचं. आता ही अमृता म्हणते अगं, पण तुला लगेच तिथे पटकन बोलायची काय गरज होती. थोडंसं ज्या गोष्टी जर तुला वाटते की आपल्याला माहीत नाही, तिथे गप्प बस, तिथे मी ना सांभाळून घेत जाईन. आणि ह्या दोघींमध्ये ना आता ही म्हणत असते की तुला सांगू का अमृता वहिनी, पण सावली आणि सारंग ह्या दोघांची जोडी खरंच खूप छान आहे. त्या दोघांचं नातं पण किती छान आहे. मला उगाचच ना असं कळीचं नारायण झाल्यासारखं वाटतंय हो. आणि तेवढ्यात आता तिथे सावली येते आणि म्हणते की नारायण, तुम्ही काही गोष्ट सांगत होतात का? कोणती गोष्ट सांगत होतात? म्हणजे नारायणबद्दल काहीतरी बोलत होतात ना? तर ती म्हणते की नारायण, नाही, नाही, ते आमचं सहज बोलणं सुरू होतं. त्याचं काही नाही आहे. पण तुला काही हवंय का सावली? आता अमृता विचारते. त्यावर सावली म्हणते की नाही, मुलांना शाळेत जायची वेळ झाली ना, तर त्यांचं टिफिनला काही बनवायचं म्हणजे ओवी म्हणत होती की तिला टिफिनमध्ये भाजी पोळी नको आहे, तिला सँडविच हवं आहे. तर मी म्हणते की मी पटकन तयारी करू का? आपण सँडविच बनवूया. त्यावर अमृता म्हणते की नाही गं, म्हणजे आपण आपली चपाती भाजी बनवून झाली आहे ना, तर मुलं डब्यामध्ये चपाती भाजी खातील. आपण एक काम करूया, मुलं संध्याकाळी घरी आली ना, की आपण त्यांच्यासाठी सँडविच बनवूया. पण सावली म्हणते की नाही वहिनी, ओवीने मला सांगितलं की मला टिफिनमध्ये सँडविच हवं आहे. तुम्ही मला सांगा ना, मी पटकन बनवते, कितीसा वेळ लागतो. ओवीला कोणता सँडविच आवडतो? त्यावर आता ही लगेचच ही आहे ना सुशीला म्हणते की ओवीला सँडविच, हां, तिला प्लेन सँडविच आवडतो.
त्यावर ओवी म्हणते, सावली लगेच म्हणते की नाही हो, म्हणजे माझ्या म्हणण्यानुसार ओवीला टोस्ट सँडविच आवडतो. म्हणजे मागे आम्ही जेव्हा पंढरपूरला गेलो ना, तेव्हा तिने टोस्ट सँडविचसाठी खूप हट्ट केला होता. अहो किती हॉटेल फिरलो, आम्हाला कुठे मिळत नव्हता. पण तिने इतका हट्ट केला, ती म्हणली की मला टोस्ट सँडविचच हवा. मला प्लेन सँडविच अजिबात आवडत नाही आहे. त्यामुळं मला असं वाटतं की तिला टोस्ट सँडविच आवडत असेल. त्यावर आता लगेचच ही सावरून घेते अमृतानी म्हणते की हो, हो, म्हणजे ओवीला टोस्ट सँडविचच आवडतो. आम्ही तिला तोच देतो. पण काय ना, आता डब्यामध्ये आपण टोस्ट सँडविच दिला तर तो नरम पडणार, थंड होणार आणि मग तो खायला चांगला नाही आहे ना. तर मग आपण साधं सँडविच देऊ हवं तर. नाहीतर जाऊ दे ना, आपण चपाती भाजी केली की नाही, चपाती भाजीच देऊया आणि आली ना मुलं, की आपण त्यांना गरमागरम टोस्ट सँडविच खायला देऊया. त्यावर आता ही सावली लगेच म्हणते, "पण मग तुम्हाला कसं नाही माहीत ओवीला टोस्ट सँडविच आवडतो तो?" तर ती म्हणते की "नाही, नाही, मला माहीत होतं टोस्ट सँडविच आवडतो ते. पण ॲक्चुअली डब्यामध्ये कसं देणार ना, थंड होईल म्हणून मी नको म्हणत होते, की आपण प्लेन सँडविच देऊया. बाकी काही नाही आहे." आता तिने कसं तरी सावरून घेतलंय. पण ह्या जी सुशिलाचं बोलणं आहे ना आणि तिला काहीच माहिती नसतं. त्याच्यामुळे आता सावलीने तिची चोरी पकडली आहे, की सुशिला आपल्याशी काहीतरी खोटं बोलतीये. तर मंडळी आता इकडे दाखवलंय, की ही जी मोनिका आहे, इकडे भैरवीला भेटायला आली आहे आणि ती भैरवी आता म्हणत होती, की "काय चाललंय सावलीचं घरामध्ये? काही अपडेट्स आहेत का?" तिच्यावरती बारीक नजर ठेवून आहेच ना. पण आता ही तर वेगळाच विचार करत असते. ती म्हणत असते, की "हा खंड्या मला त्या दिवशी इथे दिसला होता. तो इथेच होता. मग आता कुठे गेला? आता गायब कसा झाला? तो शुद्धीवर आला असेल का? आणि या भैरवीला तिने काही सांगितलं असेल का?" अरे बापरे! जर खंड्या शुद्धीवर आला आणि त्याने जर काही सांगितलं, तर माझं काही खरं नाही आहे. पण मंडळी आता भैरवीला ऑलरेडी माहीत झालंय, की खंड्याला ह्या हिनेच मोनिकानेच किडनॅप केलेलं असतं. तेवढ्यात भैरवी म्हणते, की "काय गं, मी तुझ्याशी बोलते, तुझा नवरा कधी येणार आहे? नवऱ्याशी काही कॉन्टॅक्ट वगैरे झाला की नाहीये? कधी येणार आहे राजकुमार?" हिचं काही लक्षच नसतं आणि तेवढ्यात भैरवी चिडते आणि म्हणते, की "ए बाई, लक्ष कुठे आहे तुझं?" तेवढ्यात आता ती म्हणते, की "नाही, नाही, आहे ना, माझं लक्ष आहे. हे ना येतीलच, लवकर येतील." तेवढ्यात आता ती म्हणते, "त्या सावलीचं काय? सावली घरातून गेली पाहिजे." आणि तेवढ्यात आता ती पुन्हा हिला विचारते मोनिकाला, "मी काय म्हणते, त्या ओवी जेव्हा सारंगला सापडली, तेव्हा ती साधारण तिचं वय किती होत असेल?" तर ती म्हणते, की "ओवीचं वय का? लहानच होती ती." भैरवी म्हणते, "अजून पण ती लहानच आहे. जेव्हा ती सापडली तेव्हा साधारण अंदाजे ती किती वर्षांची, किती महिन्यांची, काय होतं?" तेवढ्यात आता मोनिका म्हणते, की "माझ्या अंदाजाने जेव्हा ती सापडली तेव्हा न्यूबॉर्न बेबी म्हणजे साधारण 1 ते 2 दिवसांची होती असेल." तर मंडळी आता इथे भैरवीची पूर्ण खात्री पटली आहे. म्हणजे खंड्याने जे सांगितलं ते खरं आहे. म्हणजे जी ओवी आहे तीच सावलीची मुलगी आहे. तर ही आता म्हणते, "तुम्ही ओवीबद्दल का विचारताय? म्हणजे अचानक ओवीचा आणि ह्या सगळ्याशी काय संबंध? ओवी सारंगला सापडलेली मुलगी आहे ना, मग तिचा आणि सावलीचा काय संबंध असणार आहे?" त्यामध्ये सावलीशी संबंध म्हणजे सावली तिची गुरु आहे ना, सावली तिला गाणं शिकवते आहे आणि त्या ओवीचा आवाजसुद्धा इतका सुंदर आणि वरचढ आहे. जर ती माझी शिष्य झाली, मी तिला जर माझ्याकडे वळवून घेतलं, तर ती सावलीला नक्कीच वरचढ करू शकते, सावलीला मात देऊ शकते आणि मला काही करून सावलीला हरवायचं आणि त्यासाठी मला ओवीला माझ्या बाजूने वळवून घ्यावं लागणार आहे. त्यावर मोनिका म्हणते, "छे, छे, हे पॉसिबलच होणार नाही आहे. तुम्हाला माहिती आहे का त्या ओवीचं आणि सावलीचं इतकं घट्ट नातं आहे ना, ती तयारच होणार नाही ह्या सगळ्यासाठी. तिचा किती जीव आहे त्या सावलीवरती, स्वतःची जीव ओवाळून टाकते ती तिच्यावरती." त्यावर आता ही म्हणते, की "ते सोड. त्या ओवीला माझ्या बाजूने कसं वळवायचं, हे माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे. त्याची काळजी तू करू नकोस." तुला माहिती आहे का, ही ओवीमुळे सारंग आणि सावली दोघंजण एकमेकांच्या जवळ आलेत आणि त्यांना जर दूर करायचं असेल ना, तर पहिलं म्हणजे ओवीला आणि त्या सावलीला एकमेकींपासून दूर करावं लागेल. त्या दोघी एकमेकींपासून लांब झाल्या, की सारंग आणि सावली ह्या दोघीसुद्धा एकमेकांपासून अगदी बरोबर लांब होतात आणि मला तेच करायचंय. तर मंडळी आता इकडे दाखवलंय, की ओवी आणि अबीर दोघंसुद्धा खेळत असतात आणि तेवढ्यात ही शुभ्रा येते आणि त्यांच्या गेममध्ये डिस्टर्ब करत असते. आता ह्या दोघांचं चाललं असतं, की मी हे करणार, मी ते करणार आणि तेवढ्यात शुभ्रा येऊन म्हणते, की "मला खेळायचंय तुमच्यासोबत. मला ओवीसोबत खेळायचंय. मी हा गेम खेळणार आणि ओवीला हरवून टाकणार." आता अबीर तिची मस्करी करत असतो आणि म्हणतो, की "तू, तू ओवीला हरवणार आहेस का? तुला ह्या गेममधलं कळतं का? ह्या सोंगट्यांची नावं तरी तुला माहिती आहेत का काय आहे ते?" आणि हे दोघं ना तिची मस्करी करत असतात आणि तेवढ्यात ही शुभ्रा म्हणते, "तुम्ही मला चिडवताय का? तुम्ही चिडवताय मला? म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय मी डम्म आहे का? मला काहीच कळत नाहीये." आणि ती रागारागाने बघत असते आणि अशी भारी ॲक्टिंग केली ना, जसं ती ना सेम मोनिकाची मुलगी शोभून दिसते बरं का. आणि हे दोघं पुन्हा तिला चिडवत असतात आणि ती जाऊन आता अबीरला मारते. 2-3 वेळा तिला मारते आणि तिथून हाकलून देते आणि म्हणते, "जा इथून. मी खेळणार आहे ओवीसोबत. आत्ताच्या आता ओवीसोबत मी खेळणार आहे." ओवी म्हणते, "नाही, मला आणि अबीरला खेळायचंय." अबीर म्हणतो, की "हो, आम्हा दोघांना खेळायचंय. तू जा इथून." आता ही शुभ्रा आहे ना, पुन्हा जाते आणि अबीरला धक्का देते. आणि मंडळी आता पुन्हा अबीर चिडतो आणि म्हणतो, "ए शुभ्रा, गप्प बस हं, जास्त शहाणपणा करू नकोस." आणि तर ती शुभ्रा जाते आणि म्हणते, की "ओवी, तू माझ्यासोबत खेळायचं. ह्या अबीरसोबत खेळायचं नाहीये."
आणि मंडळी आता इथे दोघं जण अशी भांडणं सुरू झाली आहेत आणि त्या ओवीने खेळण्यामध्ये सगळी जी असतात ना ती सोंगट्या असतात त्या शुभ्राने फेकून दिल्यात. आता हा अभिर तिच्यावर चिडतो, दोघं पण चिडतात आणि ती शुभ्रा लगेच धावत जाते तिच्या मम्मीकडे आणि तिकडे जाऊन आता अभिरची कंप्लेंट करते आणि म्हणते, मी माझ्या मम्मालाच तुझं नाव सांगते, मला मला ओरडताय तुम्ही दोघं, मला खेळायला घेत नाही आहेत ना, थांबा तुमची आता मी कंप्लेंटच करणार आहे. असं म्हणून आता ती रागारागाने तिथून निघून जाते. तर मंडळी आता इकडे असं दाखवले की सारंग हा झोपलेला असतो आणि तिथे आता बबलू येतो आणि बबलू म्हणत असतो की सारंग शेठ उठा आता, उठा ना, किती कामाचा लोड झालाय, सगळं काम माझ्यावर पडलंय, सगळी कामं मी एकट्यानेच करत बसलोय. सावली येते आणि म्हणते की म्हणजे सगळी कामं तुम्हीच करता का? त्यावर ते म्हणते की हो. बबलू म्हणतो की सगळी कामं मीच करतो, फक्त सारंग मला हेल्प करतो. त्यावर सावली म्हणते की काय म्हणता काय, सगळी कामं तुम्हीच करता? त्यावर आता म्हणतो की हो, हवं तर सारंग दादाला विचार. आणि म्हणतो हो की नाही सारंग, मीच करतो की नाही सगळी कामं? आणि म्हणतो बघ सारंग दादा पण हो म्हणतोय, मीच करतो. सावली म्हणते की हो म्हणाले का ते, बोलले का? आता दोघांची अशी मस्करी मस्करी सुरू झालेली असते आणि सावली म्हणते की ऐका ना, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, खरा खरा प्रश्न विचारायचा आहे. ह्या सुशिलावणी त्यांना वाईट वाटत असेल ना, म्हणजे ते आता त्यांचं आणि सारंगचं लग्न झालंय, 8 वर्षांचा त्यांचा संसार आहे आणि मी इथे अशी येऊन राहतीये, त्यांच्या नवऱ्याच्या जवळ राहते, त्यांच्याशी बोलतीये, तर त्यांना त्या गोष्टीचं वाईट वाटत असेल ना. बोलू म्हणतो छे छे, तिला कशाला वाईट असेल, तिला माहिती आहे ना म्हणजे सारंगदादा शुद्धीवर यावा म्हणून तू हे सगळं करतेस. तर सावली म्हणते नाही हो, तसं नाहीये. म्हणजे एखाद्या बाईला आपला नवरा कुठल्या तरी बाईशी बोलतोय किंवा कुठली तरी बाई आपल्या नवऱ्याच्या जवळ आहे, त्याचं दुःख काय असतं ना ही एक बाईच समजू शकते, तुम्हाला नाही कळणार ते. तेवढ्यात आता लगेच हा बबलू म्हणतो, सावली म्हणे तुम्हाला पण त्रास होत असेल ना मग ह्या गोष्टीचा. सावली आहे ना स्वतःला सावरत्याने म्हणते की बबलू दादा असं नाहीये, प्लीज तुम्ही मस्करी नका करू. पण खरंच त्या दोघांचं तर नातं झालंय, लग्न झालंय, मग त्यांना वाईट वाटत असेल ना या गोष्टीचं, मी ते आहे ते. पण मी सांगू का, सारंग शुद्धीवर आले ना की मी लगेच त्यांच्या आयुष्यातून निघून जाणार आहे. तर आता बबलू म्हणतो की बरं बरं ठीक आहे, सारंग लवकर शुद्धीवर येऊ दे. आणि मंडळी थोड्यात आता सावली म्हणते की मला ना आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे, मी एक विचारू का? बबलू म्हणतो विचारा ना. सावली म्हणते की ह्यांचं लग्न खूप असं थाटामाटात झालं का हो? बबलू म्हणतो की लग्न थाटामाटात, हां म्हणजे थाटामाटात करायचं होतं, पण मग सारंग दादा म्हणलं की कशाला थाटामाटामध्ये, आपण कोर्ट मॅरेज करूया. मग त्याने रजिस्टर लग्न केलं, कोर्ट मॅरेज. सावली म्हणते की हो का? बरं. त्याच्यानंतर म्हणते की आणखीन एक प्रश्न विचारायचा होता, विचारू? बबलू म्हणतो की विचारा विचारा, काय विचारायचं ते विचारा, काही प्रॉब्लेम नाही आहे. सावली म्हणते की मी इथून गेल्यानंतर सारंगने लगेचच लग्न केलं का? की काही दिवसांनी, म्हणजे किती दिवसांनी लग्न केलं मी गेल्यानंतर? लगेच केलं की काही दिवस थांबले होते? बबलू म्हणतो की काय विचारताय आता, कशाला विचारताय? सारंग दादाचं लग्न झालं, तुमचं लग्न झालं, मग आता ही सगळी चौकशी करून काय उपयोग होणार आहे? तुम्ही मला सांगा, तुम्ही पण थाटामाटात लग्न केलंत का? आणि तिकडे गेल्या गेल्या लगेच लग्न केलंत का? आता मंडळी हा बबलू आहे ना सावलीला उलटे सुलटे प्रश्न विचारतो आणि सावली गप्पच बसते बिचारी, काही बोलतच नाही आहे. पण मंडळी ज्या पद्धतीने सगळेजण अशी उडवाउडवीची उत्तरं देतात आहेत किंवा सावलीला काही सत्य कळत नाही आहे, त्याच्यामुळे सावलीला ना खूप संशय आला आहे. मुळात तिचा पहिला संशय हा सुशिलावरती आहे की सुशिला वहिनी त्यांची बायको असून सुद्धा अशा का वागतायत?